मोहरी, जिरे, लसूण, आल्याची पेस्ट, हिंग, कोबी जो आपण मिक्सरमध्ये क्रश करून घेतला होता, किसणीने पण किसता येतो. आणि मी मुलं गाजर खात नाही म्हणून जरा गाजर पण किसून घेतलं होतं. पराठ्यात मुलं खाऊन घेतात पराठा केला की. चवीनुसार मीठ, 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. चवीनुसार चटणी, हळद आणि मॅजिक मसाला टाकते. त्याच्यामुळे पराठे खूप चविष्ट लागतात. कोथिंबीर, कोबीचं सारण बघा आपलं छान मऊ झालेलं आहे. आता गॅस बंद करूया. हे आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याचे पराठे करायचे आहेत आपल्याला. चपातीला मळतो तशी मऊ कणिक मळून घ्यायची पराठ्यांसाठी. या पद्धतीने गोळा घ्यायचा. हे पराठे खूप मऊ आणि सॉफ्ट होतात. चवीला खूप छान लागतात कोबीचे पराठे. कधी कधी जेवणाचा कंटाळा आला, काही सुचत नसेल करायला, तर पटकन झटपट होणारे पराठे आहेत हे. पराठ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. हे पराठा किती छान दिसतोय.